नमस्कार, मी अक्षता जुईस कॉर्नरमध्ये आपले स्वागत करते। आज आपण अगदी उडुपी हॉटेलमध्ये मिळतो किंवा उडुपी स्टॉलवर मिळतो तसा परफेक्ट अगदी मऊ असा मेदूवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मेदूवडा बनवण्यासाठी इथे आपण 3 कप उडीद डाळ घेतलेली आहे। ही उडीद डाळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। इथे उडीद डाळ आपण 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। व आता यामध्ये आपण पाणी टाकून हे आपण रात्रभर अशीच भिजत ठेवणार आहोत। इथे 7 ते 8 तास चांगली आपण डाळ भिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती चांगली फुललेली आहे ही डाळ। आता आपण यातलं सर्व पाणी निथळून ही डाळ आपण मिक्सरला वाटून घ्यायची आहे। यामध्ये जेवढं होईल तेवढं कमी पाणी आपण वापरणार आहोत। मी यातलं सगळं पाणी निथळून ही डाळ मिक्सरला वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा जेवढा कमी वापर होईल तेवढा वापर कमी करायचा आहे। मिक्सरमध्ये पण मी 2 ते 3 चमचे फक्त पाणी वाटताना टाकणार आहे। डाळ मिक्सरला लावताना आपण ही थोडी थोडी लावायची म्हणजे ती पटकन वाटली जाते। इथे आपण डाळीची पहिली बॅच वाटून घेतलेली आहे। जेवढं जमेल तेवढं कमी पाणी वापरून आपण ही अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। बघू शकता मी मिक्सरचं भांडं उलटं केल्यावरही ती डाळ खाली पडत नाहीये। मग एवढी घट्ट आपल्याला ही डाळ असायला हवी तरच आपल्याला त्याचे वडे नीट वळता येतील। मी अशाच प्रकारे पुढची ही डाळ सर्व वाटून घेणार आहे। इथे आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे। ही मी शेवटची बॅच देखील वाटून घेतलेली आहे। जेवढं जमेल तेवढं बारीक आपण हे करायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण लावल्यामुळे डाळ ही पटकन वाटली जाते कमी पाण्यामध्ये सुद्धा। आता आपण हे सर्व मिश्रण अर्धा ते पाऊण तासासाठी असंच झाकून बाजूला ठेवून देणार आहोत। पाऊण तास झालेला आहे। आता आपण यापासून वडे करायला घेणार आहोत। त्याआधी यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ एवढं यामध्ये टाकणार आहे व आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं 3 ते 4 मिनिटं एकाच बाजूने चांगलं फेटून घ्यायचं आहे। यात तुम्ही कांदा, कोथिंबीर किंवा लवंग, मिरी सुद्धा टाकू शकता, परंतु मी फक्त मीठ यामध्ये टाकलेलं आहे व हे सर्व मिश्रण आपण 5 मिनिटं सतत एकाच दिशेने फेटून घेणार आहोत। आपण हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे काय होईल, हे पीठ थोडंसं हलकं होईल व आपले वडे हे चांगले फुगून येतील। यामध्ये तुम्ही बघू शकता असं मी एकाच बाजूने हे चांगलं फेटून घेत आहे। आता आपण वडे बनवून घेऊया। वडे बनवताना त्याला गोल आकार देण्याच्या अनेक पद्धती आहेत। मी इथे तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे। इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे। या पेपरला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं आहे सर्व। आता इथे मी हाताने अशा प्रकारे पिठाचा गोळा घेत आहे। इथे मी 2 वडे एकत्र बनवणार आहे। 2 गोळे मी इथे घेत आहे। आता आपण हाताला पाणी लावून हे याला अशा प्रकारे पिठाला आकार द्यायचा आहे सर्व बाजूने व बोटाला पाणी लावून त्याला गोल मधून करायचं आहे, होल करायचा आहे। आता हे वडे खाली तेल लावल्यामुळे प्लास्टिकला अगदी अलगद आपल्या हातावर येतात। तुम्ही बघू शकता ही एक सोपी पद्धत आहे। आता आपण वडे तळून घेऊया। वडे तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असायला हवं, जास्त गरम असता कामा नये, कारण जर तेल जास्त गरम असेल तर अनेकदा वडे तेलामध्ये फुटतात। त्यामुळे हे अशा प्रकारे आपण हातावर वडा घेऊन अलगद तेलात सोडणार आहोत। तेल मध्यम गरम असल्यामुळे तुम्ही बघू शकता वडे कसे पटकन फुलून वरती येत आहेत। मी हे अशा प्रकारे याच्यामध्ये एका वेळी 4 ते 5 किंवा 6 वडे देखील आपण सोडू शकतो। तेल जर तेवढं जास्त असेल तर तुम्ही 6 वडे सोडू शकता किंवा एका वेळी 4 वडे जरी तळले तरी ते अगदी चांगले तळले जातात तेलामध्ये। तुम्ही बघू शकता आपले वडे कसे चांगले गरगरीत फुगलेले आहेत। ते देखील आपण हे पीठ अजिबात आंबवलेलं सुद्धा नाही आहे किंवा यामध्ये सोडा सुद्धा टाकलेला नाही आहे, तरी ते कसे अगदी फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता। आता हे मी सर्व बाजूने चांगले परतून भाजून घेणार आहे। मी हे एकदा एका बाजूने परतलेले आहेत। आता आपण हे आणखीन 2 ते 3 मिनिटांनी परत परतून अगदी त्याला लालसर रंग येईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला हे। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या वड्यांना। आता आपले वडे हे पूर्णपणे चांगले तळले गेलेले आहेत। वडे तळताना गॅसची फ्लेम ही आपण
मीडियम टू हायवरतीच आपण हे वडे तळणार आहोत, कारण जर फ्लेम आपण लो केली तर अनेकदा वडे तेल शोषून घेतात, त्यामुळे ते तेलकट होतात. वडे आपले चांगले तळले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी त्याला रंग खूप छान आलेला आहे. व आता हे आपण वडे सर्व करूया.